हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आज आपण जाणार आहोत गोरेगाव फिल्म सिटी. गोरेगाव फिल्म सिटी तर तुम्ही बघितलीच असेल. आणि गोरेगाव फिल्म सिटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्रपट नगरी. सगळीकडे छान छान पोस्टर लावलेले आहेत ॲक्टर लोकांचे. आणि इथे तिकीट काउंटर आहे. साईडला इथे छान पोस्टर लावलेले आहेत. सगळे मूवीमधले पोस्टर आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इथे तिकीटचा दर किती आहे आणि वेळ काय आहे, टायमिंग किती आहे. टायमिंग आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. इथे तुम्ही तिकीट काउंटरवर तिकीट काढू शकता. आता तर आम्ही बसची वाट बघत आहोत. परदेशी लोकांसाठी बस आली आहे फायनली. प्रत्येक एका व्यक्तीसाठी तर बसमध्ये आपला प्रवास होणार आहे 3 तासाचा असतो. आणि बसमध्ये एंटरटेनमेंट पण होत असतं, गायडन्स असतात. मध्ये छान प्रकारे प्रवास आपलं नाव पुकारले जाते आणि मग आपल्याला बसमध्ये बसू दिले जातं आणि आपल्याला सीट सांगतात कुठे बसायचं ते. मग आपण बसतो. फायनली आपण आता बसमध्ये बसलेले आहोत. चला तर मग आता जाऊया पुढचा प्रवास. इथे आहे गाव. इथे गावाची शूटिंग होत असते. प्रत्येक मूवीमधलं हे गाव आहे. इथे ॲक्टर येतो आणि इथे गाव म्हणून दाखवलं जातं. इथे छोटंसं घर पण आहे. घर इथे दिसत नाही आहे पण आहे. इथे एक गाव आहे, घर आहे. 4-5 असं गावासारखे घरं आहेत. प्रत्येक ॲक्टर इथे येतात आणि आपलं गाव म्हणून हे दाखवलं जातं. बसमधून आपण खाली उतरणार आहोत. चला तर आता थोडंसं पुढे चालत चालत जाऊया. पुढे काय गंमत आहे आपल्याला नक्की बघायला मिळेल. ही पहा, इथे शूटिंग चालू आहे. हिंदी तर तुम्ही नक्की सिरियलची शूटिंग चालू आहे. हिंदी सिरियल आहे. ह्या सिरियलचं नाव आहे बाल ब्रह्मचारी. आणि पाहू शकता कशा प्रकारे जे तुम्हाला बाईक चालवताना दिसत आहे ना, ते ह्या सिरियलचे हिरो आहेत. म्हटलं यूट्यूब फॅमिली शूटिंग कशा प्रकारे केली जाते ते. चला तर मग आता पुढचा प्रवास होणार आहे आपला. हे आहे गार्डन. या गार्डन्समध्ये बघा किती मंकी आहेत. खूप छान वाटत होतं. खूप मंकी आहेत इथे आणि खूप खेळत असतात. दिवसभर असतात हे मंकी इथेच. तारक मेहता का उल्टा चष्मा कोणी बघितलं आहे? हा तिकडचाच गेट आहे. हा बाहेरूनच दिसत आहे. आतमध्ये शूटिंग चालू होती मी जेव्हा गेली तेव्हा. ते साईडला दिसत आहे का तुम्हाला ते मंदिर? मंदिरातच सगळेजण जात असतात. बस कोणाला पाहायला आवडतं? हाच तर आहे तो बिग बॉसचा गेट. इथूनच एंट्री केली जाते. आणि बिग बॉस मराठी पण बघितलंच असेल. इथेच ती बिग बॉसची पण शूटिंग होत असते. आणि पुढे तर चालू मराठी सिरियलची शूटिंग चालू आहे. हे आहेत ॲक्टर आणि हे आहे गावचे पाटील. खूप छान प्रकारे इथे पण शूटिंग होत होती, आम्ही बघितली. ॲक्टरचे वडील आणि गावचे पोलीस पाटील हे सगळे ह्या शूटिंगमध्ये उपस्थित होते. आणखी नवीन काहीतरी बघूया. हे आहेत दगड. हे दगड तुम्हाला तर नक्की वाटत असेल हे ओरिजिनल आहेत म्हणून. घर आहे, इथे मेकअप केला जातो. आणि हे मंदिर तर तुम्ही बघितलंच असेल. प्रत्येक मूवीमध्ये सिरियलमध्ये हे मंदिर आहे. फक्त देव इथे बदलले जातात पण मंदिर तेच आहे. इथे पण शूटिंग चालू आहे. न्यूज रिपोर्टर, ब्रेकिंग न्यूज, ही इथे शूटिंग चालू आहे. 10-8 दिवसाआधीच हे शूट केलं जातं आणि मग याच्यातले एपिसोड टाकले जातात. हे दगड पाहत आहात ना तुम्ही, हे थर्माकोलचे दगड आहेत कलर दिलेले. आणि इथे पोचलो आहोत बॉलिवूड पार्कमध्ये. इथे एंट्री करणार आहोत आपण. किती छान आहे बघू शकता आता आतमध्ये. आणि इकडे आहे एका साईडला पोलीस स्टेशन बघितलं आहे का कधी तुम्ही? प्रत्येक पिक्चरमध्ये हे पोलीस स्टेशन दाखवलं जातं, गावचं पोलीस स्टेशन. आणि इकडे आतमध्ये जाऊया आपण. या तर चला मग बघूया आपण नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये. खूप काही बघायला मिळणार आहे बॉलिवूड पार्कमध्ये. आता आपण पोचलेलोच आहोत बॉलिवूड पार्कमध्ये. इथून पुढे एंट्री होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे बॉलिवूड. राजेशाही खुर्ची राजमहालमध्ये ही शूटिंग दरम्यान वापरली जाते ना, ही तीच खुर्ची आहे. आणि खूपच छान वाटत होती, खूपच सुंदर वाटत होती ही खुर्ची. पाहू शकता किती छान आणि सुंदर दगडाचं
कोरीव काम केलेले आहे आणि किती छान डेकोरेशन आहे सगळीकडे. खूपच छान छान होतं. आणि हे आहे कॅफे. इथे भूक लागल्यास तुम्ही नक्की जेवण वगैरे करू शकता आणि खूपच छान जेवण असतं इथे. मी तर इथे फक्त चहा वगैरे आणि कॉफी घेतली होती, बाकी काही नाही. पण बाकीचे इतर फूड पण खूप छान आहे. आणि हे आहे बॉलिवूड थिएटर. इथे आता आपण एंट्री करणार आहोत. आता वरती जाणार आहोत. हे आहे युनिवर्स. ह्या युनिवर्समध्ये फिल्म सिटीमध्ये दाखवले जाणारे आहे. फिल्म सिटीमध्ये सूर्याचे तापमान किती आहे, काय आहे, हे त्याचं टेम्परेचर इथे दाखवलं जातं. आणि चला तर आता आपण जाणार आहोत सेल्फी काढायला. इथून आता वरती जाणार आहोत. वरती सेल्फी पॉईंट आहेत, खूप छान छान आहेत आणि खूपच मजा येणार आहे. आता तर पाहू शकता, आधी तर शाहरुख खानच भेटले. शाहरुख खानसोबत मी सेल्फी काढला आणि खूप सारे सेल्फी काढलेत. खूप छान छान वाटलं. ट्रेन तर रिअलमध्येच वाटत होती. आणि शाहरुख खानच्या हातात हात घेतल्यावर तुम्हाला तर खरंच वाटेल की तुम्ही नक्की शाहरुख खानच्या हातात हात घेतला. आणि हे आहे बॉलिवूड अवॉर्ड शो. इथे तुम्ही अवॉर्ड घेताना नक्की सेल्फी काढू शकता, फोटोशूट करू शकता. खूप छान वाटतं. तर आता जाऊया पुढे. अमिताभ बच्चनसोबत पण एक सेल्फी घेऊया. कसं वाटत आहे नक्की सांगा. हे आहे अमिताभ बच्चन, यांच्यासोबत पण मी एक सेल्फी घेतला होता. तुम्ही पण नक्की या सेल्फी घ्या. हे आहे सेल्फी पॉईंट. इथे पण सेल्फी पॉईंट आहे, इथे पण सेल्फी पॉईंट आहे. इथे तर सगळे ॲक्टर लोकांचे पोस्टर लागलेले आहेत. अर्थातच आपले गब्बर दादा, गब्बर आहे, हे उभे आहेत इथे. पाहू शकता तुम्ही. शोले पिक्चरमधले सगळे रोल्स केलेले ॲक्टर आहेत इथे. मी पण इथे सेल्फी घेतली होती. तर कशी वाटते माझी सेल्फी. अगला सवाल आहे 10 करोड का. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही पण इथे येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ पार्ट 2 मध्ये नक्की पहा.